शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे। नाही कुणाच्या बापाचा, आमच्या हक्काचा आहे शेती। रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे। जमीन रद्द हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। छोटी शेतकरी आहे। मला 6 मुलं तर 6 मुलाला 6च एकर रान आहे, त्याच्यातलं 4 एकर रान जाऊ लागल्यावर आम्ही काय खावावं? आमचे लेकरं देश उधडीला हिंडतील म्हणून आम्ही देणार नाही। तर कोणी जर आलं तरी बी आम्ही कोणाला शेत देणार नाही। तर आमचं शेत आम्हालाच पाहिजे आहे। आमचे 4 लेकरं कुठं जगतील, कुठं राहतील, रस्त्यावर येतील काय? आमचे रस्त्यावर आणायचे कारण करू नये। असे निवडून दिलं म्हणून शेणी का आमच्यावर एवढाले जुल्म करावं काय? जुल्म करायचे काय कारण नाही तर एवढा जुलूम करू नये। शेतकरी दबून राहतात मनुष्यानी एवढं इतकं लगे आणावं काय? माणसावर आणू नाही। आम्हाला काहीतरी जगायचे प्रयत्न ठेवावं जरासे तरी। शेत नाही ठेवल्यावर आम्ही काय खायचं? आम्ही कुठं जायचं? आम्हाला आमच्या लेकरायला नोकऱ्या दिलेत का काय? एवढ्याला शिकून शनी घरी बसाले तर लेकरं त्याला काही नोकऱ्या नाही तर कोणत्या सुविधा नाही तर काही नाही। आम्हाला त्या रोडानं कुठं जायचं नाही, याचं नाही। आमचं काही शेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आमचं शेत घेऊ नये। आमचं शेत आम्हाला ठेवावं, त्याला भीक मागल्यानं आम्हाला काही देणार नाहीत। मी आयरवाडी गावातील एक शेतकरी महिला आहे। आम्हाला या शक्तीपीठ महामार्गाचा काही एक उपयोग नाही। आम्हाला शक्तीपीठ पाहिजे नाही। आम्ही आजवर 10 एकर 20 एकरवाले शेतकरी होतो, ते आता 20 गुंठ्यावर येऊन थांबलो आहेत। तरी 20 गुंठे पण जमीन आमची ही महामार्गात जायची म्हणजे हे आमच्यावर खूप जुलूम होत आहे। आम्हाला सरकारने 10 लाख का 20 लाख 50 लाख जरी दिले तरी आम्ही कुंकाच्या कपाळा इतकी सुद्धा जमीन या सरकारला देणार नाहीत। जर सरकारने जमीन आमचा घेण्याचा जर विचार करीत असेल तर आम्ही एक जण आत्महत्या करूत। आम्ही लेकरं बाळं घेऊन इथं रोडावर आलो आहेत। आम्हाला शेतामध्ये खाण्यासाठी पिण्यासाठी आता सध्या तरी आमची काही सोय नाही आहे, ती आम्ही कशी तरी तात्पुरती भागवत आहोत। आणि ती पण जमीन आमची सरकार लुबाडून घेत आहेत, म्हणजे आमच्यावर सर्रास अन्याय होत आहे। आम्ही ही शक्तीपीठ महामार्ग होऊच देणार नाहीत। आमच्या मुलाबाळांनी करायचं काय, शिकायचं कसे? आधीच आम्हाला कोणतेही आरक्षण नाही। आरक्षण हे संपूर्ण जातीला आहे, पण आमच्या 2-3 अशा जाती आहेत त्यांना आरक्षण नाही। आमचा जरांगे पाटील एवढे दिवस झालं आरक्षणाविषयी झटत आहे, पण त्याचा विचार हे देवेंद्र फडणवीस साहेब करीत नाहीत आणि आमची जमीन घेत आहेत। हे सर्रास आमच्यावर अन्याय होत आहे। ह्या अन्यायाला खंदारे आयरवाडी राहणार मी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। आणि आमचं शक्तीपीठमध्ये शेत चाललेलं आहे। आणि एक मला भगवंताला विनंती करायची की हाच आपला जो एक दिवस सूर्य जर नाही निघाला तर आपण कोणी जगू शकतो काय? म्हणून आपलं जीवन आहे चंद्र वायू वस्त्र निवारा आगी। छत्रपती शिवाजी महाराज सांगलं होतं, एक शेतातली काडीसुद्धा गेली त्याच्यावर अन्याय होते। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज विचार आहेत की शेत हा एक देशाचं भलं करणारा, देशाचं जागृत करणारा आहे। आणि देशाचा शेतीसारखा एवढा देश शेतकरी जागृत आहे तर देश जागृत आहे। शेतकरी जागृत नाही तर देश जागेवर नाही। म्हणून मित्रांनो एकच मला शेतकऱ्याला म्हणायची की आज शेतकरी हा रोडवर आहे। मला एक म्हणायचं, पूर्णा तालुक्यामध्ये आज आमच्या आयरवाडी गावामध्ये आज 10 रोड चालू आहेत, 10 रोड आहेत गेले आहेत। शक्तीपीठ आहे, महामार्ग आहे, तेलगाव त्रिपुरा रोड आहे, परभणी जुरो फाटा आहे, जवळात ते रोड आहे, समजे 10 रोड गेले। 10 रोड गेल्यावर ही जनता खाईल काय? शेतकऱ्यांना तरी सरकारनं तरी विचार करायला पाहिजे। अमित शहा यांनी, नितीन गडकरींनी विचार पाहिजे काय? मोदींना विचार करायला पाहिजे आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे विचार की असा हे अन्याय, हे रोड जर खंदून तुम्हाला जर रोड जर करायचं, मला जगवायचं, देश करा जगवायचा। आणि देश जगल्याशिवाय, शेतकरी जगल्याशिवाय देश जगू शकत नाही। म्हणून ह्या देशात शेतकरी जर उद्ध्वस्त झाला तर देश कुठे राहील? देशसुद्धा उद्ध्वस्त होऊ जाईल। याचा तुम्ही विचार केला पाहिजेत आणि हे रद्द रोड झाला पाहिजेत। आणि शेतकऱ्याला माझी विनंती आहे, भगवंताला मी विनंती करतो की आज हे रद्द रोड झाला पाहिजे। शेतकऱ्याचे हात हाल आहेत, शेतकऱ्याचे 140 कोटी जनता वाढलेली आहे। या शेतकरी उद्या कुठून देणार आहे आणि जनतेला कुठून जगणार आहे याचा विचार केला पाहिजे सरकारनं। ही माझी विनंती आहे, हे रोड हे रद्द झाला पाहिजे। गंगासागर बळीराम मोरे। देवादादाला माझा नमस्कार। देवादादा, तुम्हीच आम्हाला 1,500 रुपये देता आणि तुम्हीच आज आमच्यावर एवढा अन्याय करता। आम्हाला फक्त 1 हेक्टर शेती आहे, त्याच्यामध्ये 3 मुलं आहेत। त्याला किती येते शेती? आज शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होईन तर त्याला नोकरी नाही। आम्ही असंच थोडंफार त्याला शिकवलेलं आहे। तुम्ही तिकडं पुणे मुंबईला
कंपन्या काढलेल्या आहेत. इकडं परभणी नांदेडला एखाद्या कंपन्या आधी काढा आणि तुम्हाला जर रोडच न्यायचा आहे तर मग त्याचा विचार करा. आधी शेतकऱ्याच्या मुलाचा विचार करा. एवढाच माझा नमस्कार.